सन्मान होताना आपण पाहतोय. त्यानंतर परेश गीते यांना विनंती करतो. परेश गीते सर. त्याचबरोबर शिवविचाराने प्रेरित झालेलं व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे लाडके आदरणीय सुनीलदादा पाटील माजी सरपंच ओवळे यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. मित्रांनो, आता मात्र नोकरीतून रजा घेण्याची वेळ आली आहे. रिटायरमेंट अगदी काही दिवसावर येऊन ठेपले, पण आजही अनेक किल्ल्यांवर त्यांच्यासोबत आम्हाला जाण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळे गडकिल्ले सर करणारी मंडळी आहे आणि त्या गडकिल्ल्यांची माहिती खूप असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सुनील दादा. यानंतर रुपेशभाई गायकवाड यांना विनंती करेन की दादा आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. रुपेशभाई गायकवाड यांनी विनंती करेन की आपला आपण सन्मान स्वीकारायचा आहे. सामना सुरू झालाय आणि इथे मात्र पहिल्याच चेंडूवर ठोकला जातो षटकार. षटकारांची आतिषबाजी आणि पाहुण्यांची मांदियाळी याचा सुवर्णमध्ये साधत आपण सामन्याकडे वळतोय. रुपेशभाई गायकवाडचा सन्मानित होताना पाहतो. त्यानंतर मात्र सुशीलकांत तारेकर साहेब उपसरपंच पारगाव. दादा विनंती करतोय आपण या. सुशीलकांत तारेकर उपसरपंच पारगाव, दादा यायचं आपण आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणखीन एक दे धक्का आणि लागोपाठचा ठोकतोय षटकार. षटकारांची आतिषबाजी सुरू आहे आणि पाहुण्यांची मांदियाली सुद्धा. त्यानंतर संदीप मात्रे एक आदर्श उत्कृष्ट क्रिकेटर. यष्ट्यांच्या पाठीमागे आजही कितीही भरधाव येणाऱ्या चेंडूला रोखण्याची क्षमता आहे. ते संदीपजी मात्रे यांना विनंती करेन प्लीज आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि त्याचबरोबर केतनजी तारेकर या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारा. केतन आपण या. केतनजी तारेकर. दोन मोठ्या फटक्यानंतर मात्र पलटवार झाला आणि गोलंदाजांना मात्र मिळवली आहे ही बहुमूल्य विकेट. अश्विन पाटीलची मुलाचा खेळ वडील अगदी जवळून पाहतायत. दोन फटके लगावल्यानंतर वडिलांनाही खुशी झाली जरूर सुनील दादांना, परंतु ही खुशीवर मात्र लगेचच विरजण टाकलं जातं आणि फलंदाज अश्विन पाटील मात्र होतोय बाद. दरम्यान पाहुण्यांचे स्वागत आपण पाहतोय. केतनजी तारेकरांचा सन्मान. सौरभ पाटील बेलपाडा आपण असाल तर आपणही सन्मान घ्यायचा आहे. केतन पाटील बेलपाडा विनंती करतोय आपण आपला सन्मान स्वीकारा. सौरभ पाटील बेलपाडा यांचा सन्मान इथे होताना पाहतोय. तर वळूया आपण या सामन्याकडे. काय घडतंय काय बिघडतंय. नाहीतरी मंडळी ऑनलाईन सामने पाहतात, आज लाईव्ह सामने पाहतात. जास्त वेळ त्यांना सामने पाहू द्या म्हणून त्यांना बसू द्या. तर सामना सुरू राहील आणि वळूया आपण हिंदीमधला अतिशय उत्तम आवाज लोकेंद्र ओझा सरांच्या वाणीतून या सामन्याचा पूर्वार्ध आपण ऐकूया. और ये हवाई फायर यहाँ पे करते हुए मिस फायर होगी या आइसक्रीम कॉर्नर के पास जाएगी, लेकिन ये पकड़ा वाइड इस लॉन्ग ऑन का जाने भी कैच. बहुत ही अच्छा कैच. बैक टू बैक विकेट यहाँ पर हासिल करते हुए. दो छक्के जरूर लगे थे लेकिन उसके बाद दो बैक टू बैक कैच पकड़ते हुए. दोस्तों मौका है जश्न मनाने का, क्रिकेट का नगमा कोई गुनगुनाने का. गूंजने वाली है चौकों और छक्कों की महफिल इस शहनाई में. गूंजने वाली है चौकों छक्कों की ये शहनाई इस महफिल में. मौका है मिलजुल कर खुशियां मनाने का. गुड इवनिंग, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, सलाम वालेकुम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मानघर. दोस्तों मैं लोकेंद्र ओझा इस नाइट क्रिकेट स्पर्धा में तहे दिल से इस्तकबाल करता हूं, अभिनंदन करता हूं और सादर नमन करता हूं. टोटल स्कोर अभी हम बात करेंगे तो टोटल 12 रन, 2 छक्के और 2 बैक टू बैक छक्के और 2 बैक टू बैक विकेट के साथ यहां पर पहले बॉलिंग करने का निर्णय लिया गांव देवी आजीवली टॉस जीतते हुए. और सामने बैटिंग की टीम अजनबी ओवड़े. तो 4 गेंदे, 2 छक्के और 2 विकेट. हैट्रिक के पास यहां पर मौका. गेंदबाज तैयार और यह बहुत ही अच्छा शॉट
कवर की तरफ ये गेंद गई थी, कैच पकड़ने का मौका था, हैट्रिक का मौका था और यहां पर दोनों छूटते हुए, कैच भी छूटा, हैट्रिक भी छूटी, एक और रन दौड़कर पूरा करते हुए दोनों बैटर। और यहां पर बहुत ही जबरदस्त मुकाबला चलने वाला है। अजनबी ओवले वर्सेस गांव देवी आजीवली, इन दो टीमों के बीच में एक कैच, यहां पर एक मौका था लेकिन अच्छी वापसी कांचन जी, 2 गेंदों पर 2 छक्के पड़ने के बाद 2 विकेट और 1 रन। और ये बल्ले के निचले हिस्से को लगते हुए, लीडिंग एज करते हुए, कैरी करती हुई विकेट कीपर के पास। और इसी के साथ ओवर समाप्त होता हुआ, पहला ओवर समाप्त, 13 रन 2 विकेट के नुकसान पर। हर रायगड ठाण्यात पारगाव गावात दादा तो फेमस झाला, हर दादा तो फेमस झाला, हर वजीर बैलवाला तो आमचा आनंद चकडेवाला, वजीर बैलवाला तो आमचा आनंद चकडेवाला, वजीर बैलवाला तो आमचा आनंद चकडेवाला, वजीर बैलवाला तो आमचा आनंद चकडेवाला। अत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, अर्थात जहां पर नारियों की पूजा होती है वहां पर देवताओं का वास होता है। तो उसी तरह हमारी यहाँ पर माताएं, बहनें यहाँ पर आई हैं जिन्होंने अपनी गरिमामय उपस्थिति से गौरवान्वित किया है। और दोस्तों, जिस तरह से आसमान आप देखेंगे पूरा खाली है, आसमान सितारों के बिना अधूरा होता है, उसी तरह से हर मंच महिलाओं के बिना अधूरा होता है। लेकिन इस अधूरे मंच को पूरा सजाया है हमारी बहनों ने। और यह पहली गेंद पर आता ही धमाका मचाने का प्रयास था, गेंद 1 टप्पा, सीमा रेखा पार, चौकार। कम ऑन डीजे, गाना बजा दीजिए। गावठी प्रसन्न कुमार, प्रियांक अनंत तारेकर, मित वैभव पाटील, त्यांना आजच्या मैदानात जोर वाजे, लवकरात लवकर जोर द्या। भिंजोड भिंजोड भिंजोड, अरे गिरी 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 क्या कांडे हे काटत येते। कमाल का शॉट, पहली गेंद पर मौका मिला और व्हाट अ पुल, ब्यूटीफुल, पावरफुल, सक्सेसफुल, रिजल्ट इज ऑल्सो फुल, सीमा रेखा पार, षटकार। कम ऑन डीजे। नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत, नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत। और कांचन जी, सुबह 5 बजे उठने के बाद, घर के सारे काम करने के बाद, दिन भर काम करने के बाद, रात को 11 बजे अपने भाइयों की हौसला अफजाई, अपने पतियों की हौसला अफजाई करने के लिए यहाँ पर आना और मंच की शोभा बढ़ाना, हमें सभी महिलाओं को तहे दिल से नमन। और ये गेंद रडार से बाहर गई थी ऑफ स्टंप के, और इस गेंद पर वाइड करार किया, आसान सा कॉल, और इसी के साथ ये वाइड गेंद करार देती हुई। और हम देख रहे हैं कांचन जी की जब से ये मुकाबला मैं यहाँ पर आया हूँ, हर खराब गेंद पर अच्छे अच्छे शॉट्स लगाए गए हैं। और यहाँ पर ये गेंद पर काफी तेजी के साथ विकेट कीपर के पास गई थी, गेंद लहराती हुई, झूमती हुई, बल खाती हुई विकेट कीपर के पास गई, डॉट गेंद यहां पर आती हुई। अच्छी वापसी अगर हम बात करें गेंदबाज की तो 2, 1 छक्का 1 चौका पड़ने के बाद। और यहां पर एक मौका था, देखना है उसको लपक पाते हैं या नहीं। और उसी के साथ पकड़ लिया, खूबसूरत झेल, एक और बैटर का खत्म हुआ खेल, बैटर चले अपने वतन, डग 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 आउट। कम ऑन डीजे। एको ना पुढं कधी झुकत नाही, रुबाब त्याचा लय हाय फाय, करतोय पत्ता गुले, दादा करतोय पत्ता गुले, अरे किंग नाही तो किंग मेकर हाय, वैभव शेठ पाटील, आमचा किंग नाही तो किंग मेकर हाय, वैभव शेठ पाटील, किंग नाही तो किंग मेकर आहे, वैभव शेठ पाटील, आमचा किंग नाही तो किंग मेकर आहे, वैभव शेठ पाटील। और दोस्तों, कहते हैं कि जब दवा भी काम न करे तो नजर उतारती है, जब दवा भी काम न करे तो नजर उतारती है, ये तो माँ है साहब, ये तो माँ है साहब, ऐसे ही कहाँ हार मानती हैं। तो ऐसे ही हमारी माताएं, बहनें यहाँ पर आई हैं। हम दिल की गहराइयों से पूरे सम्मान के साथ आप सभी लोगों का तहे दिल से स्वागत करते हैं और लिए चलते हैं एक बार फिर से अगले मुकाबले की ओर, जहाँ पर एक विकेट गिरने के बाद नए बैटर मैदान पर आते हुए, और ये घूम कर मारना चाहते थे लेकिन
बल्ला पहले घुमा चुके थे, गेंद बाद में आई, बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी वाला ये शॉट था। और गेंद घूमी, बैटर घूमा और दौड़कर 1 रन पूरा करते हुए दोनों बैटर। और इसी के साथ टोटल स्कोर पहुंचता हुआ 25 रन अभी तक बन चुके हैं। और पहले बल्लेबाजी करने के लिए आमंत्रित किया था अजनबी ओवले की टीम को, सामने है गांवदेव आजीवली की टीम। और हम देख रहे हैं कांचन जी, पहले की 3-4 गेंदें बैटर हावी होते हैं, उसके 2-3 गेंद जो अगली गेंदें होती है उसमें गेंदबाज हावी होते हैं, तो एक अच्छा मुकाबला यहां पर देखने को मिलता हुआ। हवाई में हवा फायर यहां पर करते हुए फील्डर उसके नीचे, और यह आसान सा कैच यहां पर पकड़ते हुए मिस मैच हुआ बैटर बॉल का और मैच हुआ हाथ और गेंद का। कम ऑन डीजे। एंट्रीला पब्लिक होते गोला, फेमस दादा छकड़े वाला है, फेमस दादा छकड़े वाला, फेमस दादा छकड़े वाला। आई गावदेवी प्रसन्न है त्याला, आहे तो मान घरवाला, आए तो मान घर वाला, आए तो मान घर वाला। और अशोक शेठ पंची खंबीर साथ त्याला है, बनलाई पावरफुल दादा, बनलाई पावरफुल। अरे किंग नाही तो किंग मेकर है, वैभव शेठ पाटील, आमचा किंग नाही तो किंग मेकर है, वैभव शेठ पाटील। 2 ओवर के बाद 25 रन, 2 ओवर के बाद 25 रन और एक अच्छी वापसी वार पलटवार यहां पर देखने को मिलता हुआ दोनों टीमों के बीच में। आजीवली वर्सेस ओवले, और कभी अच्छी होती हुई गेंदबाजी तो कभी अच्छी होती हुई बल्लेबाजी, जिसकी वजह से पलट रही है, कभी इधर बाजी तो कभी उधर बाजी। कमाल की क्रिकेट देखने को मिलते हुए, विकेट जरूर गंवाए हैं लेकिन रन रेट जो है उसको बहुत ही अच्छा किया हुआ है। 2 ओवर के बाद 25 रन 2 ओवर के बाद बना चुकी है टीम अजनबी ओवले की, और एक अच्छी शुरुआत को कन्वर्ट करना है उनको अच्छे रिजल्ट में, ताकि एक अच्छा स्कोर खड़ा कर सके। गेंदबाज तैयार, तीसरा ओवर महत्वपूर्ण ओवर लेकर। और यह पहली गेंद पर कमाल का शॉट, लॉन्ग लेग के रीजन में यह गेंद गई थी और दौड़कर 1 रन पूरा करते हुए, लेग स्टंप पर गेंद थी ये, और उसका पूरा फायदा उठाते हुए 1 रन हासिल करते हुए, और इसी 1 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 26। अजनबी ओवले वर्सेस गावदेवी आजीवली, इन दो टीमों के बीच में बहुत ही जबरदस्त कांटे का मुकाबला चलता हुआ। एक बार फिर से गेंदबाज तैयार, और यह उछाल लेती, कमाल की गेंद थी। यह बल्ला पहले घुमा चुके थे और गेंद काफी तेजी के साथ कोबरा नाक की तरफ फुफकारते हुए विकेट कीपर के पास चली गई थी। डॉट गेंद यहां पर आती हुई बेहतरीन ओवर चलता हुआ। तीसरा ओवर 2 गेंदें और 1 रन के साथ काफी जोश जज्बे जुनून के साथ गेंदबाजी करते हुए गेंदबाज, और ये रडार से बाहर थी और अंपायर के रडार के अंदर थी गेंद, वाइड गेंद करा दी थी गई ये गेंद, और लेग स्टंप के बाहर 1 और रन जोड़ता हुआ टोटल स्कोर में। और काफी तेजी के साथ गेंदबाजी करने का प्रयास गेंदबाज के माध्यम से, जिसकी वजह से दिशा से भटकी, और जब आप मैदान पर दिशा से भटकते हैं तो आपकी गेंद भी हर दिशा में भटकने लगती है। और यहां पर कमाल की फील्डिंग, कमाल का कैच, अंपायर की उंगलियां चली आसमान की ओर, बैटर चलेंगे पवेलियन की ओर। अब बजेगा म्यूजिक का शोर, कम ऑन डीजे। आग आग पंची पंची तुला हिस्सा देव सांग तनशी, आग आग पंची पंची तुला हिस्सा देव सांग तनशी, तुझे लग्नाला व्याजी पैसे हात कनशी कनशी, तुझे लग्नाला। हा गाणं कदाचित या मंचावर उपस्थित श्रीशक्ती आहे याच्या मुळात लगावला की काय, कारण यापैकी जात्या आहेत, याचपैकी बहिणी आहेत आणि याच वाटाही मागणार आहेत, त्याच्यामुळे भावाला जरा कमी त्रास देत 1 वाटणी कमी घेतली तरी चालेल, कारण आपले पतिराज काहीही सांगतील परंतु आपणही आपल्या भावाला जपलं पाहिजे, त्याच्यामुळे वाटणी थोडी कमीच घ्या। आणि या वाटणीमधनं लगेचच बघितलं, वाटणी जसं बोललो ना, श्रीशक्ती महिला मंडळ मानगर यांच्याकडून या स्पर्धेला 11,111 रुपये देणगी आली, वाटणीचाच भाग आहे। त्यांचा विशेष असे आभार आमचे या स्पर्धेचे आयोजक वैभवदादा पाटील आणि आनंदजी तारेकर। श्रीशक्ती महिला मंडळ मानगर अगदी वाचवलेले पैसे त्यांच्या मिळून, सगळ्यांना एकत्र मिळून तुमच्याच खिशातून वाचवलेले पैसे सेविंग आहे, ते सेविंग तुम्हाला माझा दिली जाते। तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार।
और अगली गेंद स्क्वायर लेग अंपायर के पास गई थी, दौड़कर एक रन पूरा करते हैं मिडफील्ड दूसरे रन के लिए यहां पर काफी तेजी के साथ दौड़ लगाते हुए दोनों बैटर रन कंप्लीट करते हुए। और दिनेश जी, जब वाइफ बोलती है शॉपिंग के लिए जाना है तो पति लोग कैसे भागते हैं बचने के लिए, उसी तरह यहां से भागते हुए कि कहीं जाना ना पड़े। 2 रन काफी तेजी के साथ और काफी मुस्तैदी के साथ 2 रन हासिल करते हुए मिडफील्ड का पूरा फायदा उठाते हुए दोनों बैटर। बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट और बहुत अच्छी क्रिकेट। और यह छोटी गेंद थी और यहां पर मौका है बाउंड्री लाइन के पार जाने का और गेंद दंदनाती सनसनाती सीमा रेखा के मस्तक को दस्तक देती हुई दंदनाता चौका। अब है खुशियों का मौका। ओवर टू डीजे। जय जय महाराष्ट्र माला, सजदा महाराष्ट्र माला, जय जय महाराष्ट्र माला, जय जय महाराष्ट्र माला। मत पूछो ए दुनिया वालों क्या मेरी पहचान है, मत पूछो ए दुनिया वालों क्या मेरी पहचान है। मैं हूं एक मराठी मानुस और महाराष्ट्र मेरी जान है, और महाराष्ट्र मेरी जान है। जब भी ये गाना सुनते हैं तो रोंगटे खड़े हो जाते हैं और इस गाने में महाराष्ट्र की जो विशाल संस्कृती है, सभ्यता है, उसके सारे दर्शन हो जाते हैं। तर नक्कीच उद्धव सर आपण पाहतोय मंचावर उपस्थित आदरणीय नगरसेवक प्रदीपजी गीते सर यांचं आगमन झालं होतं। नितीनजी गवळी सर, गवळी ग्रुप बदलापूर, भूषण गीते सर, परत गीते आणि त्यांचा सर्व ताफा या स्पर्धेला त्यांनी बहुमूल्य वेळ दिला। कारण खऱ्या अर्थानं विचार केला तर मुंबईचे कित्येक अड्डे ज्यांच्या बैलांनी गाजवलेत, मग भिंगी महाराज एकत्र आपण पाहिलं, वादल नाग्याला एकत्र पाहिलं, किसना बैल फेमस आहे आणि या बैलांचे मालक आदरणीय प्रदीपजी गीते सर या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार प्रकट करतोय। धन्यवाद। साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजवून कृष्णा बैलाचा। थैंक यू वेरी मच। 3 ओवर के बाद 33 रन और कांचन जी थोड़ा सा तीसरे ओवर में रन गति कम हो गई, अन्यथा ये और भी अच्छा स्कोर यहां पर बन सकता था। बहरहाल अगली गेंद के लिए गेंदबाज तैयार और ये घुमा कर मारना चाहते थे, कहीं पे निगाहें तो कहीं पे निशाना वाला ये शॉट था। और दिनेश जी कहते हैं ना कि रेगिस्तान भी हरे हो जाते हैं जब अपनों के साथ अपने खड़े हो जाते हैं। तो इसी तरह से हमारे सभी मेहमान यहाँ पर अपनी गरिमामय उपस्थिति से हमें गौरवान्वित करते हुए, और मैं धन्यवाद देना चाहता हूँ हमारे दीपक पाटिल जी का, बैकबोन ऑफ रायगढ़ क्रिकेट कमेंट्री एसोसिएशन, हमारे साथी, सुमधुर स्वभाव उनका। और ये वाइड गेंद करार देते हुए अंपायर एक और रन जुड़ता हुआ टोटल स्कोर में एकदम मधुर आवाज में सभी को मंत्र मुग्ध कर देते हैं। थैंक यू सर। और उसके बाद हमारे विनोद पाटिल जी, स्वर्गीय रतन बुआ, चषक में क्रिकेट कमेंट्री करते हैं, लाजवाब हैं, भोपर से बिलोंग करते हैं, उनका तहे दिल से आभार। अगली गेंद और यह हवाई फायर कर दिया, गेंद छूती हुई आसमान, गेंद दर्शक में हो गई मिक्स, अंपायर ने दे दिया 6 और अब गाना बजेगा रिमिक्स। ओवर टू डीजे। और कमाल का ये शॉट था और गेंद सीधे जाके आम के पेड़ पर जाकर गिरती हुई। 2 महीने बाद अगर इसी आम के पेड़ पर यहाँ पर टूर्नामेंट होगा तो आम जरूर नीचे गिरेंगे। कमाल का शॉट था। 6 रन अर्जित करते हुए अपनी टीम के लिए डीप स्क्वायर लेग पर 6 रन हासिल करते हुए। उनके साथ साथ मैं आदरणीय दिनेश पाटिल जी, मैन फ्रॉम बेलौली, कट्टर शिव भक्त और एक पारिवारिक व्यक्ति हैं, उनकी मधुर आवाज सभी लोगों को मंत्रमुग्ध कर देती है। अगली गेंद बहरहाल अपनी बल्लेबाजी से यहां पर मंत्रमुग्ध करते हुए लॉन्ग ऑन के रीजन में यह गेंद गई थी, दौड़कर दूसरा रन लेना चाहते थे, शंका थी, आशंका थी, और सब को खत्म करते हुए एक ही रन यहां पर हासिल करेंगे। तो हमारे दिनेश जी, आपका तहे दिल से हम आभार प्रकट करते हैं। हमारे डीजे भाई, मेरे सूरज जी, डीजे एचडीसी, आपका तहे दिल से आभार। और ये अगली गेंद बल्ले के ऊपरी हिस्से को चूमती हुई गेंद जाती हुई गली में, और गली की तरफ 1 रन अर्जित करते हुए दोनों बैटर। और कांचन जी, गली में से किसी लड़की का दिल चुराना और गली में से 1 रन चुराना काफी मुश्किल काम होता है, और उसी काम को आसान करते हुए 1 रन। अगला मुकाबला अर्णव 11 यंग स्टार बेलपाड़ा वर्सेस स्वर्गीय बाड़ा सेठ घरत 11 पहाड़। प्लीज टॉस के लिए जल्द से जल्द आइए। और ये फायर कर दिया, गेंद जाते हुई लॉन्ग ऑफ के रीजन में, गेंद दंदनाती सनसनाती फ्लैट 6 सीमा रेखा पार षटकार। वीर वीर नाराज तारा लागते काम भेटलाय रे,
असा डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र असा डॅशिंग रुबाबाचा मयूर हम देख रहे हैं कि रसिया और यूक्रेन में जो लड़ाई चल रही है, जिस तरह से मिसाइलें दागी जा रही हैं दूसरे के ऊपर, उसी तरह मिसाइल नुमा शॉट था 6 रनों के लिए। और यह काफी तेजी के साथ जड़ में डाली गई थी ये गेंद, और आसानी से जिस तरह से कांचन जी मां अपने बच्चे को किस करती है, चूमती है, उसी तरह विकेट कीपर ने गेंद को पकड़कर स्टंप्स को चूमा और विकेट धाराशायी होते हुए एक विकेट यहां पर गिरता हुआ। और उनके साथ साथ मैं अंत में धन्यवाद अदा करना चाहता हूं मेरे बड़े भाई श्री कांचन पालकर जी, मैन फ्रॉम केवाले, काफी प्रसिद्ध हमारे स्कोरर हैं। मुंबई से लेकर दिल्ली तक हर जगह उनकी स्कोरिंग की भूमिका रहती है। और मुझे रायगढ़ में मौका देने के लिए आपका तहे दिल से आभार और बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू वेरी मच। और इस दरमियान अगर मुझसे कुछ गलती हुई होगी तो मैं आप सभी से क्षमा याचना करता हूं। एंड ओवर टू दिनेश जी। धन्यवाद। तर खऱ्या अर्थानं ज्यांचं आगमन होतोय मयूर घरत दादा आमचा प्रेमळ भारी स्वभावाचा धन्यवाद धन्यवाद। तर खऱ्या अर्थानं डीजे बरोबर संगीत तर लगावलंच जाईल, कारण ज्या माणसाचं आगमन होत आहे, ज्या माणसाच्या वतीने या स्पर्धेला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी तब्बल 3 सायकल देण्यात आल्या। आणि तेच जय माता दी ग्रुप दिघोडेचे विद्यमान सरपंच मयूर शेठ घरत यांचं मंचाकडे आगमन होत आहे। त्यांच्या समवेत वैजनाथ ठाकूर साहेब होतो, जडपी सदस्य निलेशजी पाटील साहेब, रायगड पट्टी शाळाचे अध्यक्ष मयूरजी माळी, अश्वित पाटील आणि मयूरजी पाटील ही सर्व मंडळी एकत्र येताना पाहतोय। मयूर आमच्या मयूर भाईचा जिल्ह्यात कोणी नाद नाही करायचा, आमचे मयूर घरातचा जिल्ह्यात कोणी नाद नाही करायचा। जय माता दी ग्रुप। धन्यवाद। तर जय माता दी ग्रुप दिघोडे आदरणीय मयूर शेठ घरत साहेब सरपंच, बंटी पाटील, त्याचबरोबर वैजनाथ ठाकूर साहेब दुतुम झडपी सदस्य, निलेशजी पाटील साहेब रायगड जिल्हा परिषद शाळा अध्यक्ष, मयूरजी माळी साहेब, अश्विनजी पाटील साहेब, मयूरजी पाटील आणि सर्व त्यांचा मित्र परिवाराचं या रजनीच्या कुशीत खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय। आदरणीय मयूर शेठ घरत साहेबांच्या शुभ हस्ते त्यांच्या वतीनं मात्र या स्पर्धेला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट रक्षक म्हणून 3 सायकल देण्यात आलेत। या सर्वांचं आम्ही स्वागत करतो आणि मयूर शेठ आपलं विशेष स्वागत, आपलं प्रेम, आपलं योगदान सदैव राहतं। आजही उत्तम खेळाडूमध्ये ओळख आहे, आजही उत्तम माणूस म्हणून ओळख आहे। अर्णव 11 यंगस्टर बेलपाडा आणि स्वर्गीय बालाशेठ घरात 11 वहाळ दोन्ही संघाचे संघनायक। तर वहाळ संघाचा संघनायक आणि बेलपाडा संघाचा संघनायक नाव चेंज असेल, परंतु स्वर्गीय शनिवार ठाकूर वहाळ 11 वहाळ यांच्या संघाचा संघनायक आणि बेलपाडा संघाचा संघनायक यायचा, पण दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधा। ऑलरेडी उशीर झालाय, त्याच्या अगोदर तुम्ही यायला हवं होतात, त्याच्यामुळे लवकर या, नाणेफेक केली जाईल, नंतर लगेचच स्त्रीशक्ती महिला गट आहे या सर्वांचा मात्र सन्मान केला जाईल। रचना पाटील यांच्या शुभ हस्ते सर्वांचा सन्मान इथे केला जाईल। तत्पूर्वी नाणेफेकसाठी यायचं 2 संघाच्या संघनायकांनी वहाळ आणि बेलपाडा। अर्णव 11 यंगस्टर बेलपाडा आणि स्वर्गीय शनिवार ठाकूर 11 वहाळ या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे। दोन संघ या, आपण लगेचच संघाचे संघनायक दोघांनी या।
अर्नब 11 यंगस्टार बेलपाडा बनाम स्वर्गीय शनिवार शेठ ठाकूर 11 बहाल 2 संघांचे संघनायक रेडी होत आहेत. मी विनंती करेन आमचे सर्वांचे लाडके सरपंच मयूर शेठ घरत यांना की आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक करायची आहे. तर वैजनाथ ठाकूर साहेबांना विनंती करतोय दोघांनी या, म्हणजे मग या प्लीज. रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य आदरणीय वैजनाथ दादा ठाकूर साहेब, मयूर घरत साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. नाणेफेकीचा कौल लागला बेलपाड संघाच्या बाजूला, निर्णय कळवायचा आहे फलंदाजी. तर खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकला बेलपाडा संघानं, स्वीकारलाय प्रथम फलंदाजी. त्याच्यामुळे जसा सामना संपेल ना लगेचच वहाल संघानं आपलं छत्रछान सजवायचं आहे. तर नक्कीच इथे सामना सुरू होईल. तत्पूर्वी मात्र एक सन्मान मात्र केला जाईल. या मंचावर आपण पाहतोय सावित्रीच्या लेकी, कारण मुलगी शिकल्याने प्रगती झाली. मुलगी शिकल्यानंतर निव्वळ एक घर नाही तर 2-2 घरं शिकतात. आणि घरातल्या प्रत्येक माणसाला शिकवण्याचं काम निव्वळ लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही शिकवण्याचं काम ही मंडळी सदैव करत राहिली आहे. तर मी विनंती करेन सर्वांना, रचनाताईंना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या मंचावर उपस्थित श्रीशक्ती महिला मंडळ मानघर यांच्या वतीनं या स्पर्धेला तब्बल 11,111 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून देण्यात आली आहे. या सर्व महिला भगिनींचा यथोचित मान सन्मान केला जाईल. त्याचबरोबर नवनिर्वाचित सरपंच तुषार पाटील भोम यांचंही आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. श्रीशक्ती महिला मंडळ मानघर यांचा एकत्रित सन्मान मात्र पाहतोय. शाहीर बलमा ग्रुप ओवळे सर्वांनी यायचंय. शाहीर बलमा ग्रुप ओवळे याच्या सर्व सदस्यांनी मंचाकडे यायचंय. एकदा जोरदार टाळे होऊ द्या महिलांसाठी, कारण चूल आणि मूल हे परत मर्यादित नाही राहिलं. तर आता मात्र क्रिकेटच्या मैदानापर्यंत ही खांद्याला खांदा लावून आजकाल WPL सुरू आहे. त्याच्यामुळे महिलांची प्रीमियर लीग सुद्धा सुरू आहे. त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये ही मंडळी आहे. तुम्ही आल्याबद्दलही धन्यवाद, कारण तुम्ही सर्व एकत्र आलात याबद्दल तुमचे विशेष आभार. ताई या. उद्योगपती हेमंतजी ठाकूर साहेब यांच्या सौभाग्यवती यांना विनंती करेन प्लीज आपण ताई या आणि सन्मान स्वीकारा. आपण साईशा एंटरप्राइजेस मनीषा पाटील खांदा यांनाही विनंती करतो की आपण प्लीज सन्मान स्वीकारा. श्रेषा एंटरप्राइजेस प्लीज आपण सन्मान स्वीकारायचा आहे. आणि सर्व महिलांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारणे वळूया लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्सकडे, दीपकजी पाटील सर यांच्याकडे. हॅलो, थँक्यू सो मच दिनेशजी पाटील. पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. या व्यासपीठावर वळूया मॅचकडे. गोलंदाज तयार राजेंद्र. ओ एक्सलंट ड्राईव्ह थ्रू कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडू सीमा रेषा पार, चौकार. चांगली सुरुवात झाली. या ठिकाणी 49 धावांचा चेस करत असताना गावदेवी अजिवली या संघाकडून आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्या त्या 13 धावा. जरूर पाहायला गेलं तर एक फलंदाज गमावलाय सलामीवीर तौसिफच्या स्वरूपामध्ये. फक्त एकच प्रमोद पाटील साहेब युवा उद्योजक अजिवले यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षेमध्ये यायचंय. प्रमोदजी पाटील सर.
फुल टॉस बॉल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ सीमारेषा पार षटकार. असं 50 लाखाची माडी अन फिरावं फॉर्च्युनर ऑडी कधी रुसली तर मला लाडानं लावे तो लाडी डोळी. पहिल्याच ओव्हरमध्ये इरादे स्पष्ट केले ते गावदेवी अजिवली संघानं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 19 धावा. आणि खरं तर पाहायला गेलं तर सुदर्शन सेफ आहे आणि शैलेंद्रच्या बॅटमधून मात्र या धावा आल्या, त्यामुळे ही जमेची बाब असेल गावदेवी अजिवली संघासाठी. आणि खास म्हणून सुदर्शनचा आत्मविश्वास वाढला असेल या शैलेंद्रच्या फटकेबाजीनं. लहुजी पाटील अजिवली यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षेमध्ये यायचंय. एकोणीस धावा पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या, त्यामुळे 49 धावांचं टार्गेट आहे. त्यामुळे हे टार्गेट आता मात्र सोपं झालंय. 3 ओव्हर्स आणि 30 धावा सिंपल टार्गेट 10च्या सरासरीनं मात्र. कारण जो मुख्य गोलंदाज आहे खरं तर चिवा राजेंद्र मुंगाजी आणि त्याच्यावरच मात्र आक्रमण चढवण्यात आलंय. आणि इथे मात्र काम थोडंसं सोपं केलंय ते शैलेंद्रच्या फटकेबाजीनं. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत, त्यामुळे आता थोडंसं प्रेशर असेल ते एचडीबी स्पोर्ट्स ओळे संघावर. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहायचं. एका बाजूला अर्णव 11 यंगस्टार बेलपाडा आणि स्वर्गीय बाळाशेठ घरत 11 वहाळ उलवे नोड मधील संघ तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर 23 तर्रार गोलंदाज मिथुन दापोलकर. फुल टॉस बॉल होता इथे यष्टीरक्षक चकलाय आणि बॉल मात्र लॉंग स्टॉप सळ सीमारेषा पार चौकार. असा डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रुबाबाचा मयूर घर मनाला भावलाय र. रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. लेग बायचा इशारा येतोय आणि पॅडला ब्रश होऊन चेंडू थोडासा टर्न होत गेला अगदी यष्टीरक्षकाच्या बाजूनं. आणखीन 4 धावा टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 23 रन्स ऑन बोर्ड. चांगला बॉल यावेळेस मात्र खोलपट टप्प्याचा बॉल. इथे मात्र लाईक बिफोर द विकेटची अपील पायची सापडणे. इट्स अ बिग ब्लो. गावदेवी अजिवली संघाचा सर्वात विस्फोटक फलंदाज यावेळेस मात्र निराश मानेनं मैदानाच्या बाहेर जाईल. सुदर्शनच्या स्वरूपात लागलाय हा सगळ्यात मोठा झटका. आता फार मोठी जबाबदारी वाढली असेल ती शैलेंद्रची सुद्धा. लेफ्ट राऊंड विकेटने यावेळेस मात्र अडवा पॅटर्न ऑन साईडला. स्ट्रोक मिड विकेट कडे. खरं तर ज्या वेळा कलेक्ट करायचा होता तेव्हा अचानक मात्र बॉल उडला आणि इथे थोडासा चेहऱ्यावर लागला असावा, कारण या 2 धावा तोपर्यंत पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 25 या आकड्यावर. दिगुडे संघाची पाहायला गेलं तर गावचे सरपंच साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना सन्माननीय पैरशेट यांची सुद्धा संकल्पना आपण पाहिली तर अगदी प्रीमियर लीग नाईट स्पर्धा पाहायला मिळाली जय मातादी ग्रुप कडून. इथे मात्र थोडंसं मिस्टामिंग आहे. मिडॉपच्या पुढ्यात पडला हा चेंडू, तोपर्यंत पुन्हा एकदा दुहेरी धावा. या धावा थोडंसं टेन्शन वाढवतील
अजनबी स्पोर्ट्स ओळे संघासाठी. आणखी 2 धावा पूर्ण केल्या, धावसंख्या 2 पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो आतापर्यंत 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन द बोर्ड. सूरज पाटील मालिकावीर राहिला होता त्या स्पर्धेचा तिघोडे प्रीमियर लीग मधील. ग्रामीण मधून सुद्धा त्यांनी खरं तर चांगला खेळ केला होता. उत्कृष्ट फलंदाजाचा अवॉर्ड त्याला मिळाला होता त्या स्पर्धेमध्ये. इथे सिंगलच येईल. एकेरी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 49 धावांचा चेस करतोय गावदेवी अजिवली संघ. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना. 2 सामने जिंकले ते नितीन ब्रदर्स कोहली या संघानं. आणि पाहूया या मॅच मध्ये काय घडते, कारण मागच्या मॅच मध्ये तब्बल 65 धावांचा चेस पाहायला मिळाला होता तो मुकेश नाईक कडून. एज लागली होती फ्लाइंग स्लीपला. इथे मात्र हा झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. मोठी विकेट. आणखीन एक तिसरा धक्का बसेल गावदेवी अजिवली संघाला शैलेंद्र याच्या स्वरूपामध्ये. हे जवा जवा आम्ही नाद केला कधी बैलान काय रे. 28 धावा धावफलकावर लागल्या 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 ओव्हर्समध्ये 30 धावांची आवश्यकता होती, परंतु या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 9 धावा. आणि आता मात्र गरज असेल ती उर्वरित 2 षटकांमध्ये 21 धावांची. 21 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 12 असं समीकरण आता मात्र मैदानामध्ये असेल अजिवली संघासाठी. दोन ओव्हर्समध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 1-2 मोठे फटके मात्र गावदेवी अजिवली संघाच्या बाजूनं नक्कीच विजय खेचून आणतील, परंतु कुठेतरी मिथुन दापोलकरच्या ओव्हरमध्ये आलेल्या 2 विकेट आणि त्याच विकेट्सनं मात्र थोडीशी नवसंजीवनी मिळाली असेल. थोडीशी एनर्जी लेवल आता मात्र वाढताना दिसतोय तो अजनबी स्पोर्ट्स ओळे या संघाचा. राकेशभाई गायकवाड यांचा संघ पाहायला मिळतोय. रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा संघ मैदानामध्ये खेळताना आणि ते स्वतः सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात फिल्डिंग मत करण्यासाठी. स्वीप केला, इथे फटका चुकलाय आणि स्वतः गोलंदाज धावलाय. बराच धावला होता इथे मात्र सतीश, परंतु थोडासा सेफली लँड होतोय. इथे पाहायला गेलं तर मागे फिरण्याची सुद्धा बरीच संधी होती, परंतु पाहूया पंचांनी मात्र रिस्क कोणतीही घेण्यास तयार नाहीयेत. त्यामुळं तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते या निर्णयासाठी, परंतु 2 धावा अगोदर आल्या होत्या. तर पाहूया तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय होतोय. फॉर्च्यून इव्हेंटची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे, परंतु थोडा वेळ का होईना फलंदाज तर विचार करत बसला होता पुढे जायचं की मागे जायचं. आणि त्या संधीमध्ये इथे मात्र बराच वेळ मी तर म्हणेन थोडासा उशिराना मी तर म्हणेन निर्णय घेतला होता मागे परतण्याचा. परंतु पाहूया तो पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही चेक केलं जात आहे. फॉर्च्यून इव्हेंट्स ते नॉट आउट इज द कॉल. बॅटर सुरक्षित. तर या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. खरं तर या स्पर्धेच्या पहिल्याच रात्री आपण पाहिलं तर जोरदार पावसाची हजेरी होती, परंतु त्या पावसावर सुद्धा मात देत मात्र खरं तर आयोजकांनी सगळ्यांनी मेहनत घेतली आणि त्याच रात्रीपासून खरं तर खेळ सुरू राहिला. बऱ्याचशा ठिकाणच्या स्पर्धा पोस्टपॉन होताना सुद्धा पाहिल्यात 1-1, 2-2 दिवस पुढे ढकलल्या गेल्या, परंतु ही स्पर्धा अगदी वेळेमध्ये आणि पद्धतशीर संपन्न होत असताना उद्या या स्पर्धेची अंतिम रात्र असेल. फायनल पाहायला मिळेल तुम्हाला या स्पर्धेची. सतीचा हा बॉल यावेळेस मात्र हलक्या हाताने कट केला होता. पॉइंटकडे सिंगल मिळते. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. दोनही बाजूला चेंडू कट करण्याची सामर्थ्य मात्र या गोलंदाजाकडे. सतीश चांगला गोलंदाज ओळखला जातो, तेव्हा चांगली बॅटिंग सुद्धा तो करतो. खरं तर सुरुवातीचं क्रिकेट मात्र अंडरमनं सुरुवात केली नाही. अंडरम मध्ये फार प्रसिद्ध खेळाडू
ओरमकडे फार त्याचा कल नसायचा, परंतु आता ओरममध्ये सुद्धा खूप चांगलं क्रिकेट मात्र तो खेळतोय. इथे मिसटायमिंग स्ट्रोक आहे आणि फॉलो थ्रू मध्ये सतीश मात्र टिपतोय झेल. आणखीन एक फलंदाज गावदेवी अजिवली संघाचा मैदानाची साथ सोडतोय. नादी लागले एक नंबर निलेश पाटील एक नंबर नगाचा कधी घोडा लय डेंजर मयूर भारत एक नंबर नगाचा कधी घोडा लय डेंजर नादी लागले त्यांचे 12 वाजले नादी लागले त्यांचे 12 वाजले झाले सारेच छुमंतर मयूर भारत एक नंबर निलेश पाटील एक नंबर नगाचा कधी घोडा लय डेंजर. त्याबाद एचडीसी मयूर शेठ घरात यांचा महिमा सांगणारं गाणं आहे. अनेकांचे 12 वाजवले आणि सत्तेवर आरूढ झालेली मंडळी आहे आणि हा जय माता दी ग्रुप सदैव त्यासाठी राहिलाय. आणि जसा मयूर शेठ गाणं लागलं ना, आमचे कांचन पालकर सुद्धा खुर्चीतून हल्ले. त्यांना माहिती आहे की हा अटॅचमेंट आहे, ती अटॅचमेंट त्यांनी दाखवली. त्यांचं विशेष कौतुक. तो 4 फलंदाज गमावलेत आतापर्यंत 31 या धावसंख्येवर 31. अजूनही 18 धावांची गरज आहे. 9 बॉल शिल्लक आहेत. 9 बॉल 18, प्रत्येक चेंडू मागे 2 धावा असं इक्वेशन आता मात्र पाहायला मिळेल गावदेवी अजिवली संघासाठी. त्यामुळे हे षटक फार निर्णायक असेल. या षटकामध्ये निदान एखादा चौकार तरी हवा आहे आणि थोडंसं शेवटच्या षटकामध्ये धावसंख्येचं टार्गेट कमी करण्यासाठी ऑनराईज करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र मिड विकेटचा फिल्डर जाऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र क्लास रनिंग बिटवीन द विकेट. दुसरी रन कंप्लीट होते. यात धावा फार महत्वाच्या आहेत. दुहेरी धावा काय येऊ द्या, परंतु सातत्यानं धावफलक हलता ठेवणं ही प्राथमिकता असली पाहिजे प्रत्येक फलंदाजांची. आणि या 2 धावा मात्र पूर्ण करत असताना धावसंख्या 2 ने पुढे जाईल, कारण प्रत्येक चेंडू मागे 2 धावा असं समीकरण सुद्धा आहे. 8 बॉल 16 रनची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. त्यामुळे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा 2 धावा असं काढत जरी गेलं तरी या संघाला मात्र विजय प्राप्त होऊ शकेल. आतापर्यंत विचार केला तर 4 फलंदाज गमावले, त्यामुळे फार मोठी जबाबदारी असेल ती विजय आणि हरीश्वर. लॉफ्टेड ड्राईव्ह समोरच्या दिशेमध्ये, बॉल आतमध्येच आहे. लॉंग ऑनचा फिल्डर खाली, कोणतीही चुकी नाही यावी. आणि इथे मात्र घेतलाय झेल. 5वा धक्का. निम्मा संघ गारद गावदेवी अजिवली संघ. ये बैल थोडी रुबाब बारी हौस मनामधी येतील जातील वेळा मिटणार नाही हो कधी. नाद करू नका हो आमचा छकडा धावणार अड्ड्यामध्ये नाद करू नका हो आमचा छकडा धावणार अड्ड्यामध्ये. नाद करू नका हो आमचा छकडा धावणार अड्ड्यामध्ये नाद करू नका हो आमचा छकडा धावणार अड्ड्यामध्ये. पुढच्या चेंडूवर जर आणखीन एक विकेट प्राप्त केली सतीश पाटीलला तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल शाहीर बलमाग्रू बोळे. आणि सतीशनं मात्र उल्लेखनीय कामगिरी केली या मॅच मध्ये आतापर्यंत. कम्मालीची बॉलिंग पाहायला मिळाली. 2 फलंदाजांना बाद तर केलंय, परंतु पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 5च धावा दिल्यात. त्यामुळे हा चेंडू सुद्धा तितकाच महत्वाचा असेल. इथे आता मात्र अंतर वाढत असताना 7 चेंडू आणि 16 रिक्वायर्ड. इथे सुद्धा मिस्टामिक स्ट्रोक आहे. शाहीर बलमा ग्रुप 1000 काढा. इथून मात्र आणखीन एक विकेट येते. कम्मालीची बॉलिंग, या सामन्याला यू टर्न देणारी गोलंदाजी अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाकडून. राहिले ती सतीश पाटीलला. या षटकामध्ये मात्र तब्बल 3 फलंदाजांना चालतं केलंय आणि हा सामना थोडासा डोई जडवताना गावदेवी अजिवली संघ 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. आनंदात
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवेश गेलाय. अभिजितचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं यावेळेस, मात्र भन्नाट वेगानं आणि अॅक्युरसी सुद्धा पाहायला मिळाली. आणि इथे संधी बिलकुल नव्हती फलंदाजाकडे. असे चेंडू पडले तर मात्र फार कठीण परिस्थिती निर्माण होईल. आता 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 2 षटकार 1 चौकार. मघाच्या मॅच मध्ये 65 धावांचा चेस केला होता मुकेश नाईकच्या संघानं. लोवर फुल टॉस बॉल आडव्या पॅटर्न ऑन साइडला अश्विन त्या ठिकाणी आहे. मिड विकेटला थ्रो जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक मोहरा गमावतोय गावदेवी अजिवली संघ. आणि आता मात्र थोडीशी दयनीय अवस्था पाहायला मिळते. थोडासा संघ थोडासा पराभवाच्या छायामध्ये, कारण 4 चेंडू शिल्लक असतील आणि या 4 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी 15 रन्सची आवश्यकता. या षटकाराच्या सहाय्यानं मात्र 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल गावदेवी अजिवली संघाला जिंकण्यासाठी. 9व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन षटकार ठोकतोय. ही ताकद आहे आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेट मधली. राऊंड स्टम्प्सनं यावेळेस लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेमध्ये. लॉंगॉनला मात्र चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी धावलेत. फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. ही 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. आणि या एकेरी धावेनं आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार. कंपल्सरी चेसिंग याच निर्णयावर दिला जाईल. त्यामुळे 2 बॉलमध्ये 8 धावा झाल्याच पाहिजेत गावदेवी अजिवली संघ पुढच्या फेरीमध्ये मात्र जायचं असेल तर. हा चेंडू सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. निदान 2 धावा तरी या बॉलवर येणं फार गरजेचंच असेल. पाहूया काय घडतंय. थोडासा धीम्या गतीने टाकलेला हा बॉल यावेळेस मात्र समोर चाललाय. मिड ऑनला लॉंग ऑनचा फिल्डर वेगानं आलाय. थ्रो स्ट्रायकर एंडला. ओ इथे चुकी केली मी तर म्हणेन यष्टीरक्षकांना. चुकी फार मोठी होती. चेंडू कलेक्ट करून लावता आला असता तर इथे फलंदाज बाद होऊ शकला असता. परंतु त्याला असं वाटलं की चेंडू कदाचित स्टंपवर चाललाय आणि त्या क्षणाला मात्र त्यानं हात काढले आणि त्या क्षणाला मात्र पाहायला गेलं तर चेंडू स्टंपला सुद्धा लागला नाहीये. आणि जे मनामध्ये भीती होती इथे मात्र ओळे संघासाठी या 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. पाहूया रिप्ले मधून एक्झॅक्टली काय झालंय. इथे मात्र अगदी खोलवट टप्प्याचा हा बॉल समोर खेळला होता. पहिली रन तर झाली होती. दुसऱ्या रन शक्यता नव्हतीच या रनची, परंतु ती सुद्धा रन कंप्लीट झाली शेवटच्या क्षणाला. त्यामुळे सामन्याचा थरार आता मात्र तुम्हाला शेवटच्या बॉलवर पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. हा षटकार जर याच्या बॅटमधून दीपकच्या आला तर वर्षानुवर्ष मात्र हा षटकार मात्र लक्षात ठेवला जाईल गावदेवी अजिवली संघाच्या समर्थकांकडून. येणारे कित्येक वर्ष मात्र हा खेळाडू मात्र हिरो राहील. या मैदानावर जेव्हा जेव्हा असे सामने होतील तेव्हा तेव्हा मात्र या अजिवली संघाच्या 9व्या क्रमांकाच्या दीपकचं नाव मात्र आदरानं घेतलं जाईल. परंतु काय घडणार. असे बऱ्याचदा सामने तुम्ही पाहिले असेल. 1 चेंडू आणि 6 धावांवर मात्र षटकार मारत संघाला विजय देणारे अनेक खेळाडू आजपर्यंत मात्र आपल्या गावासाठी लढलेत. आणि इथे मात्र सुद्धा 9व्या क्रमांकाच्या या फलंदाजांना आतापर्यंत पहिल्या 3 बॉलमध्ये 9 धावा सुद्धा काढल्यात. आता तरी जेव्हा मला उद्योजक वाजे
यांचं आगमन झालंय आणि प्रेम पाटील गुणलेखक वाजे यांना विनंती करते आपण अतिथी कक्षामध्ये या. लास्ट बॉल यावेळेस मात्र पूर्णपणे पाहायला गेलं तर निर्धाव. यस पाहूया, यस पंचांचा इशारा. चला चेंडू